जमशेदपूरमध्ये भरदिवसा ट्रक चालकाची 6 गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला, तर ट्रक चालक सुन्नी कुमार यादवचा मृतदेह रक्ताच्या तारळेत पडला होता। स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलीस हत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत। झारखंडमध्ये जमशेदपूर इथं NH-33 वर हल्लेखोराने ट्रक चालकाची हत्या केली। टाटानगरमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे। हल्लेखोराने ट्रक चालकावर एकूण 6 गोळ्या झाडल्या। ट्रक चालक सन्नीची हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समोर आलेले नाही। स्थानिक लोकांमध्ये मात्र या घटनेने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी घटनास्थळी 2 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत। ट्रकचे मालक संजय वाजपेयी यांनी सांगितले की रविवारी सकाळी सन्नी माझ्याकडे आला आणि ट्रक घेऊन गेला। त्यानंतर 11 वाजता मला सन्नीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती समजली। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। डोक्यात गोळ्या झाडल्याने डोक्यातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला। शरीरावरही रक्ताचे डाग होते। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। सन्नी बारडी ही इथं राहणारा असून तो रविवारी गॅरेजमध्ये गाडी तयार करून घेत होता। त्याचवेळी दुचाकीवरून हल्लेखोर आले आणि त्यांनी जवळून सन्नीवर गोळ्या झाडल्या। सन्नीची हत्या का केली गेली या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत। सन्नीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आहेत।